नामस्मरण करणं किंवा उपासना करणं याच्यातनं मला खूप शांतता मिळते. मन शांत राहतं माझं, त्याच्यात खूप मदत होते. आणि कलाकार म्हणून अध्यात्म कडे मी जे बघते, की माझं काम हे माझा देव आहे. मूर्तीतला देव वेगळाच ऑब्व्हियसली तो तर आहेच. पण माझं काम हा पहिला देव माझा काम आहे, ज्याच्याने माझं घर चालतं. आणि मेन म्हणजे नामस्मरणाने किंवा कलेच्या नामस्मरणाने किंवा कलेचे उपासना करण्याने माझं मन शांत राहतं. माझं आयुष्यात स्थिरता येते. म्हणजे अध्यात्म हेच शिकवतं आपल्याला, की प्रामाणिकपणा असला पाहिजे तुमच्या कामात किंवा एक माणूस म्हणून पण तुम्ही प्रामाणिक असला पाहिजेत. संवेदनशीलता अर्थात. पाहिजे, की खूप महत्त्वाची आहे ती. आणि मग तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्ही समोरच्याचंही दुःख म्हणा किंवा जे काही स्ट्रगल आहे ते समजून घेऊ शकाल खूप चांगल्या रीतीने. माणुसकी तुमच्यात खूप पाहिजे. आणि एक असतं ना, की अरे मला आता सक्सेस मिळालाय, हवा जाते डोक्यात, की मी अभिनेत्री झाले आणि असं झालं. असं. अध्यात्म आपल्याला जमिनीवर कसं राहायचं हे शिकवतं. मेन तर ते आहे. आणि आजकालच्या जगात हे खूप महत्त्वाचं आहे, जमिनीवर राहणं. डोक्यात हवा गेली, की आपण संपतो. कुठे ना कुठे त्या गोष्टीचा अंत असतो. गर्वाचं घर खाली म्हणतात ना, तसं. मला एक प्रश्न विचारायचा आहे, की आजवर तू सहकलाकाराच्या खूप भूमिका केल्यास. हं. पण त्याहून थोडीशी पुढची भूमिका हवी, असं हो. अर्थात सगळ्यांना, म्हणजे मी असते तुझ्या जागी तर मलाही तसंच वाटलं असतं किंवा कोणालाही वाटू शकतं. हो. यासाठी कधी देवाला बोलली आहेस? हो, खूप वेळा, की आता म्हणजे सहकलाकाराचं काम करायला प्रॉब्लेम काहीच नाही, नाही. नाही. प्रत्येक कॅरेक्टर महत्त्वाचं असतं. आपल्यामुळे त्या स्टोरीमध्ये काहीतरी चेंज होतोय, हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. नुसतं हिरो-हिरोईन असून उपयोग नाही ना. मी आहे, माझ्यामुळे पण स्टोरी घडते. पण कुठेतरी जाऊन असं वाटतं, की नाही यार, एक तरी प्रमुख भूमिकेतलं काम मिळावं, असं एक इच्छा मॅनिफेस्ट केलेलं आहे मी. अर्थात. आता ते तथास्तु वास्तु तथास्तु म्हणते. सो अर्थात ही हो. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. थँक यू. आणि मग आपण पहिला इंटरव्ह्यू करू. येस, नक्की. नक्की. नक्की, नक्की.